हॅलो. हा हो हो द्या पाठवून द्या पाठवून द्या पाठवून. आलो 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 आलो. या ना या 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 ना या या. हॅलो हॅलो हॅलो. अगदी वेळेवर आलात तुम्ही. हो हो बसा ना बसा. नाही हा ओके बाबा. काहीतरी जेवून घेऊया का आपण? म्हणजे मी जेवणाची ऑर्डर देऊन ठेवतो. मी जेवून आली आहे. हॅलो हा खाना खा के आया है वो. हाँ आपलं तसंच ठरलं होतं ना. हो खाना खा. नाही नाही आपलं तसंच ठरलं होतं पण तुम्ही फारसं मनावर घेऊ नका होते. काय माहिती का या गोष्टीचा अनुभव नाही आहे मला त्यामुळे खर्चाचा अंदाज नव्हता. पण आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इनफॅक्ट वी कॅन स्पेंड द नाईट लॅविशली सो टू से. नाही पण मी रात्री एकदाच जेवते. बरं मग काही स्नॅक्स वगैरे? नाही नको. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागवा ना जेवण. नाही माझंही झालंय खाणं थोडंसं तसं काही हे. अच्छा ओके मग काय. आओ आओ बसा ना बसा आरामात. अहो तशी काहीच घाई नाही अजून अख्खी रात्र आहे नाही का. हो बसा बसा आरामात. हे मी आजच्या रात्रीसाठी स्कॉच आणली. ओरिजिनल आहे. हो ओरिजिनल. मला कल्पना नाही तुम्ही घेता की नाही त्याची. नाही 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 मी घेते पण आता रात्री जेवणानंतर नको. का काय झालं? नाही नको खरंच नको. पण तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घ्या. नाही 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 तुम्ही घेणार असाल तरच घेऊ अदरवाईज अजिबात नको. मला 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 आवडलं असतं तुम्ही घेतली असती तर. सॉरी खरंच नको. नाही ठीक आहे पण मग विस्की नको असेल तर जिन वोडका किंवा आणखीन काहीतरी मागवून घेता येईल आपल्याला. आता तुम्ही नकोच म्हणत असाल तर ठीक आहे. ओके तुम्ही एवढा आग्रह करत असाल तर घेईन मी थोडीशी. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. एक मिनिट थांबा. हां हां एक मिनिट. गजरा. थँक्यू. तीर आनना के तीर जमुना. चालेल ना? काय? म्युझिक. हो 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 हा मला म्युझिकचं खूप वेड आहे हो. हा आणि अशा वेळी संगीताशिवाय राहूच शकत नाही मी. काय झालं? काही विनोद झाला का?
अहो काय माहिती का, संगीता माझ्या बायकोचं नाव आहे आणि तुमच्याशी बोलताना ते असं अचानक तोंडात आलं त्यामुळे बरं ना, बरं बरं बरं. हो. हां हां. कम्फर्टेबल आहे ना ही रूम? हो हो अगदीच. हां, म्हणजे खूप हॉटेल्स बघून मी हे हॉटेल निवडलं. अच्छा. हा थोडं महाग आहे पण बाकी सर्व दृष्टीने चांगलं आहे. थँक्यू. आणि मुख्य म्हणजे मी राहतो त्या जागेपासून दूर आहे. हे असं काही करायचं म्हणजे घरापासून दूर असलेलंच बरं नाही का? सोडा. अहो सोडा काय, बायकोला कळलं ना तर ती सोडणार नाही काही. सोडा. हां सोडा सोडा. हो चालेल चालेल. मला वाटतं मी एक गोष्ट तुम्हाला आधीच सांगून टाकावी. म्हणजे तसं मी मगाशी बोललोय तुमच्याशी, अर्थात तसं काय हे. थँक्यू. वा सॉरी चीअर्स. मला वाटतं एक गोष्ट मी तुम्हाला सांगून टाकावी, मगाशी मी बोललोय तसं. काय या गोष्टीचा मला अनुभव नाहीये, म्हणजे बायकोशिवाय इतर कुठल्याही स्त्रीचा, म्हणजे हां त्यामुळे तुम्हालाच सांभाळून घ्यावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही गोष्ट कोणालाही कळू नये असं मला वाटतंय. म्हणजे माझ्या बायकोला किंवा इतर कोण, हां अर्थात तुम्हाला त्यात काही इंटरेस्ट नसणार हे मला ठाऊक आहे, पण आपलं असं सांगितलं म्हणजे वा छान छान. बाकी तुम्ही फॉर्म मात्र छान ठेवलाय ना, म्हणजे कौतुक आहे बुवा तुमच्या हेल्थ कॉन्शियसनेसचं. या अशा एड्सच्या काळात आणि या अशा व्यवसायात राहून वगैरे, म्हणजे हो ना. खूप जास्ती काळजी घ्यावी लागते. प्रश्नच नाही. म्हणून मग क्लायंट्सच्या बाबतीतही सिलेक्टिव्ह असते. हो. हेन्स द चार्जेस. नाही नाही चार्जेसचं राहू दे हो, चार्जेसची नका काळजी करू. माझं 3 महिन्याचं सेव्हिंग लावलंय मी एका रात्रीवर. काय? हो, एक नवीन फिक्स डिपॉझिट उघडलं असं सांगितलंय बायकोला. आणि मग ते मॅच्युअर कधी होणार असं बायकोनी विचारलं तर ती बँकच लिक्विडेट झाली असं सांगणार आहे मी तिला. चिअर्स चिअर्स चिअर्स. अरे सॉरी, ते चुकून एवढा लांब पद्धती पाय. थँक्यू. हे हे आपण हे असं इकडे एकत्र पितोय याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. हा खरंच सांगतो तुम्हाला, म्हणजे माझी ही फॅन्टसीच आहे. संगीत, दारू आणि बायको नाही घेत आणि मलाही आवडत नाही तिला असा आग्रह करायला. काय एक एक फॅन्टसीज रंगतात डोक्यात. लांब केस, काळ्याशार लांब केसांचं अप्रूप होतं मला. म्हणजे लग्न करीन ते गुडघ्यापर्यंत लांब केस असलेल्या मुलीशीच अशी प्रतिज्ञा केली होती मी. म्हणजे तिचा तो असा काळ्याशार केसांचा धबधबा हव्या त्यावेळी, हव्या त्या विशिष्ट वेळी असा आनंदाच्या लाटा याव्यात, म्हणजे लाटांवर लाटा याव्यात आनंदाच्या आणि केसांच्याही. मग काय मिळाली का मनासारखी बायको? एक मिनिट थांबा. ही बघा, काळे भोर
असे लांब केस आहेत तिचे, अगदी मला हवे होते तसे. हे सतार वाजवते. वा, नाही नाही म्हणजे फार छान वाजवते असं नाही, बरी वाजवते. बरं असतं ना काहीतरी छंद असलेला. खरं बघा ना, बघा बघा ना, बघा. सिगरेट उलटी धरली आहे तुम्ही. सिगरेट उलटी धरली आहे तुम्ही. अरे सॉरी, ही बघा तुमची सिगरेट चुकून घेतली मी, मला वाटलं मीच पाकिट ठेवलं इथे. ए ना फिल्टर पांढरा असल्यामुळे गडबड झाली सगळी. अरे अरे अरे, तुमची सिगरेट फुकट गेली, मी पैसे देतो. नेव्हर माइंड, इट्स ऑन द हाऊस. नाही 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 नाही, ते म्हणतात ना, हे बघा एका पांघरुणात झोपावं, एका अंथरुणात झोपावं हवं तर, पण व्यवहाराला चोख असावं. हा हा, तुम्ही घ्या ना. मला तू म्हंटल तरी चालेल, त्याचे वेगळे चार्जेस नाही घेत मी. नाही पण मला आवडताय तुमचा उल्लेख असा बहुवचनी करायला. एक वेगळीच इंटिमसी वाटते. इंटिमसी? हा म्हणजे मी ज्या स्त्रीचा उल्लेख असा बहुवचनी करतोय तिच्याशीच नंतर सेक्शुअली जवळीक. लेट मी गेस, ही पण तुमची एक फॅन्टसी आहे ना? तुम्हाला कसं कळलं? नाही 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 नाही, हसा हवं तर तुम्ही माझ्या फॅन्टसीज ना, बट दे डू प्ले अ ग्रेट रोल इन सेक्शुअल अचीवमेंट. नाही, शक्य आहे, खरंच शक्य आहे. तुम्हाला एक विचारू का? काय? मला कल्पना नाही हा प्रश्न ऐकल्यावर तुम्हाला काय वाटेल ते. हे बघा, पर्सनल असेल तर अजिबात विचारू नका. म्हणजे माझं फॅमिली बॅकग्राऊंड, मी कुठून आले, मी या क्षेत्राकडे कशी वळले, मी मॅरिड आहे अनमॅरिड आहे, असलं काही नाही 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 नाही, जनरल, एकदम जनरल प्रश्न आहे. मग विचारा. मला असं विचारायचं होतं की शरीरावर स्पर्श टिकून राहतो का हो, किंवा तो ओळखता येतो का नंतर? नाही, मी समजले नाही. नाही म्हणजे असं बघा की आता रात्री म्हणजे यानंतर आपण एकत्र येऊ, मग उद्या सकाळी तुम्ही घरी जाल, मग माझी बायको येईल, तेव्हा तिला म्हणजे उद्या रात्री माझ्या अंगावरचा हा स्पर्श ओळखता येईल का? म्हणजे एक स्त्री म्हणून तुम्हाला तुमचं मत हवंय. मी मत देत नाही, मी शरीर सुख देते आणि पैसेही त्याचेच घेते. तुम्ही उगाच रागवू नका, प्लीज रागवू नका. यू बी हॅपी. असं आपण एकदम प्लेझंट वातावरण ठेवूया इथे प्लीज. दादा या विषयावर नकोच बोलायला. बेटर. हा बेटर नकोच या विषयावर बोलायला. काय साला दर्द आहे ना आवाजात, हे दर्द आहे आवाजात. पण तुम्ही ना उगाच चिडलात मगाशी. काय हो, असं सेक्स बद्दल कुणाशी मनमोकळेपणाने बोलता येत नाही, म्हणजे अगदी स्वतःच्या बायकोशी सुद्धा. पण तुमचा तो व्यवसाय असल्यामुळे ते बरं. म्हणजे कसं आहे माहितीये का, एखादं अवघड जागचं दुखणं आपल्या बायकोला दाखवताना सुद्धा एम्बॅरेस व्हायला होतं, पण डॉक्टर समोर काडीचं काही वाटत नाही ना, तसंच आहे हे. हा, म्हणून मी तुम्हाला विचारतो की शरीरावर स्पर्श टिकून राहतो का, किंवा तो ओळखता येतो का? कारण काय माहिती का, मी बऱ्याच वेळेला असा विचार करतो, किंवा माझ्या बायकोनी हे तिचं शरीर एखाद्या परपुरुषाला दिलं तर मला काय वाटेल? बरेचदा हा विचार माझ्या मनात येतो
म्हणजे जेव्हा मी स्वतःला एखाद्या परस्त्री बरोबर इमॅजिन करतो त्या प्रत्येक वेळेला माझी बायको एका परपुरुषाबरोबर आहे असं वाटत राहतं मला. आणि तुम्हाला सांगतो असं का होत असेल? म्हणजे कदाचित माझं न्यायी मन मला तसा विचार करायला भाग पाडत असेल. पण खरं सांगतो सहन होत नाही हो. माझी बायको उष्टी वाटायला लागते. जणू बसतो हा 1 मिनिट. जणू तडा जातो तिच्या शरीराला. पण या उलट जेव्हा मी एखाद्या परस्त्री बरोबर असतो तेव्हा मात्र मी माझ्या बायकोला फसवतोय असं मला वाटत नाही. का हसलात? तुम्हाला खोटं वाटतंय का? पण मी खूप विचार केला यावर आणि त्यातूनच माझी काही ठाम मतं तयार झालीत आणि तीच मला तुम्हाला ऐकवायचीत आणि त्यावर मला तुमचं मत हवंय. माझं मत असं आहे. ऐका माझं मत असं आहे की 1, निसर्गतः स्त्रीचं शरीर हे पुरुषाच्या शरीरापेक्षा अधिक सुंदर असतं. 2, आपलं शरीर सुंदर आहे याची स्त्रीला पुरेपूर कल्पना असते. त्यामुळे 3, पुरुष आपल्या शरीरावर जितकं प्रेम करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं प्रेम स्त्री तिच्या शरीरावर करते. तेव्हा 4, जेव्हा स्त्री आपलं शरीर एखाद्या परपुरुषाला देते तेव्हा आपलं सर्वस्व दिल्याची भावना तिच्या मनात प्रबळ असते. म्हणूनच 5, माझी बायको जेव्हा तिचं शरीर एखाद्या परपुरुषाला देते तेव्हा माझं खूप मोठं नुकसान झालंय असं मला वाटतं. या उलट मी पुरुष असल्याने 6 करेक्ट 6 या उलट मी पुरुष असल्याने 6 मला माझ्या शरीराबद्दल असं काहीच वाटत नाही जे परस्त्रीला दिल्याने माझी बायको फसवली जाईल. ही आहेत माझी मतं. आता तुम्हाला काय वाटतं? चीअर्स. मला असं वाटतंय की आपण बोलण्यात फार वेळ वाया घालवतोय. पण मला आवडतंय तुमच्याशी बोलायला. पण असं बोलत बसायला तुम्ही मला पैसे दिलेले नाही आहेत आणि मला नाही बोलता येत. नाही ते बरोबर आहे हो. ते बरोबर आहे. फार बोलतो नाही आपण. उगाचच विचार करतो. हे आत्म्या बित्म्याचं स्तोम ना आपण उगाच माजवलंय. वास्तविक हा स्पर्श, ही त्वचा, हे शरीर, हे सगळं कळायला शरीराने शरीरच भोगलं पाहिजे नाही का? मी जाऊन येतो जरा. आलोच. हा मला वाटलं संपली का कॅसेट? नाही, मी बंद केली. तुम्हाला क्लासिकल आवडत नसेल तर गझल आहेत आपल्याकडे. ह्या गझल पाहिजे. काय साला विचित्र शाप आहे या शरीराला. शाप? हो मग काय, शापच नाही तर काय.
ही शरीराची भूक, सगळं आयुष्य गिळून टाकलंय तिने. प्रत्येक गोष्टीत डोकावते, बोलण्यात, चालण्यात, वागण्यात. करतो त्या प्रत्येक कामावर तिची छाया. एफिशियन्सी, ॲम्बिशन्स, कॉम्पिटन्स सगळ्याचा पार पार चुराडा करून टाकलाय तिने. सगळ्या पुरुषांचं असंच होतं का हो? मला माहिती नाही, मी विचारत बसत नाही. नाही पण होत असणार. विशेषतः ॲम्बिशियस, स्मार्ट, हुशार पुरुषांचं तर नक्की होत असणार. अहो टॉल्स्टॉय टॉल्स्टॉय सारखी लोक सुटली नाहीत त्यातून. मग तुम्ही का काळजी करताय? अहो काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे. पुरुषाचा जीव कुठे असतो असं जर का मला कोणी विचारलं ना, तर तो 2 मांड्यात असतो असं मी सांगेन. बायकांचा कुठे असतो? इतर बायकांचं मला माहिती नाही, मी व्यवसाय करते ना. नाही पण मी तुम्हाला सांगतो, बायकांचा सुद्धा 2 मांड्यातच आहे. हे असं मांड्या बिंड्या बोललो ना तरी स्टिम्युलेट व्हायला होतं मला. आणि हे कुठेही होतं, म्हणजे घरात, ऑफिसमध्ये, स्कूटरवर, मंडईत. तुम्हाला सांगतो, म्हणजे अकॅडमिक करिअर चांगलं होतं माझं, हुशार मुलगा होतो मी. हे असं डोकं एखाद्याला कुठच्या कुठे घेऊन गेलं असतं, पण नाही मिळालं मला तेवढं यश. कसं मिळणार? सगळं आयुष्य असं कुडण्यातच खर्च होत आहे. बाकी काही एनर्जी शिल्लक राहत नाही काही करायला. शेअर वेस्ट ऑफ एनर्जी. मला आठवत आहे, ह्या सेक्सनी वयात आणलं ना, तेही अशी गचांडी धरूनच. 10-12 वर्षांचा असेल मी तेव्हा. साधारण पहाटे 2:30-3 रात्री जाग आली. पायजम्याला हात लावून पाहिला आणि दचकलोच. आय हॅड माय फर्स्ट वेट ड्रीम. म्हटलं साला ही काय भानगड. पण पुढे सगळ्या भानगडी यातूनच निर्माण होणार आहे त्याची कल्पना नव्हती ना तेव्हा. अर्थात नंतर सगळं कळलं हळूहळू. तुम्हाला सांगतो, 25व्या वर्षी लग्न झालं माझं. हे अगदी योग्य वयात की नाही. फार लवकर नाही, फार उशिरा नाही. मुली पाहून 7-8 मुलीच पाहिल्या असतील. पण तुम्हाला सांगतो, मुली पाहायला जाताना ठरवलं काहीही जरी असलं ना, तरी मुली पाहताना प्रत्यक्षात सेक्शुअल कॉम्पिटन्सचाच विचार मनात यायचा. पण मला त्याच्यात ॲबनॉर्मल असं काहीच वाटत नाहीये. तरी पण मला हे तुम्हाला सांगावं असं वाटतंय. मुलगी पाहिली की माझ्या सेक्शुअल कॉम्पिटन्सच्या कल्पनांची ती कितपत जुळते हाच विचार पहिल्यांदा मनात येईल. म्हणजे तिच्या शरीराची ठेवण, तिच्या हालचाली, अगदी माझं तिच्याशी बोलणं सुद्धा याच दृष्टिकोनातून व्हायचं. म्हणजे समजा एखादीला सतार वाजवण्याची आवड असेल, तर सेक्स मधलं तिच्या बोटांचं स्थान माझ्या मनात येईल. किंवा एखादीला गाण्याची आवड असेल, तर सेक्स मधलं आवाजाचं स्थान. पण मला वाटतं, मी तुम्हाला सांगू का, हे फारसं महत्वाचं नसावं. कारण सेक्शुअल कॉम्पिटन्स हा ऑलटुगेदर वेगळाच प्रांत आहे. हा, चिअर्स. चिअर्स. हो का? हो, म्हणजे तुम्हाला अर्थात जास्त एक्सपिरियन्स असेल असं मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं. एक मिनिट. हे जर गिफ्ट असेल तर त्याचे पैसे मी माझ्या चार्जेस मध्ये ऍडजस्ट नाही करणार. तुमचा गैरसमज होतोय, या माझ्याकडून आहेत. इट्स ऑन द हाऊस. काय आहे? उघडून बघा ना.
इयरिंग्स इयरिंग्स छान आहेत, पण खरंच याची काही गरज नव्हती. नाही, माझ्या दृष्टीने होती. माझ्या दृष्टीने तुम्हाला आजच्या या रात्रीला खूप महत्व आहे. म्हणजे शरीरातला हा निखारा विझला नसता ना तर आत्म्याला शांती नसती मिळाली माझी. हा, आता मात्र पिंडाला कावळा शिवेल असं वाटतंय. घालून बघा ना. तुम्ही देता घालून? मी इधर के सॉरी सॉरी मॅम. बेल कोण आहे रे? कोण? सॉरी, कोण आहे रे? हरामखोर कोण आहे? कोण? रात्री 12 वाजता रूम सर्विस तुझ्या बापाने रूम सर्विस. जाओ, अभी कुछ नहीं चाहिए, जाओ पहिला. रूम सर्विस. हॅलो, I am 304 I am speaking from 304. Give me the manager. Don't ask questions, give me the manager. हे बघा मॅनेजर, मी ही रूम बुक करताना तुम्हाला सांगितलं होतं आय डोंट वॉन्ट एनी डिस्टर्बन्स. मग रात्री 12 वाजता तुमचा वेटर माझ्या खोलीच्या दाराशी काय करतोय? जेवण? कसलं जेवण? जेवण करायला ही रूम बुक केले का? घरी बायको जेवण करून वाढते मला. अरे पण थांबा जरा. अरे रात्री 12 वाजता तुझ्या बापाने तरी केलं होतं का जेवण? हा, सॉरी मी तुमचा बाप काढत नाहीये, पण हे बघा, आय डोंट वॉन्ट एनी डिस्टर्बन्स हेन्स फोर्थ. हा, मला उगाच चिडायला लावू नका. 12 वाजता काय साला मजा आहे ना स्पर्शाची? काय मजा आहे या स्पर्शाची? मगाशी इयरिंग्स घालताना तुमचा स्पर्श झाला आणि पेटून उठलो शरीर. पण घरी रात्री बायकोच्या मिठीत स्वतःला गाडून जरी घेतलं ना तरी ब्लँकेट गुंडाळल्यासारखं वाटतं आजकाल. पण पहिल्यांदा जेव्हा तिचा हात हातात घेतला होता तेव्हा वाफा निघाल्या होत्या, कानातून वाफा निघाल्या होत्या. खरं सांगतो तुम्हाला, मला अजून आठवत आहे ते पहिलं चुंबन तिचं घेतलं होतं तेव्हा. तिचे ते ओठ, एकमेकांना जवळ घ्यायचा आवेग, स्पर्शातून एकमेकांना शोधणं आणि एकमेकांच्या श्वासातून ते एकमेकांना सापडणं, ती धुंदी, तो आवेग, तो उन्माद आणि त्या उन्मादातच मिसळलेले श्वास. पण मग 5-6 वर्षातच असं काय झालं? म्हणजे बोट तीच असतात सतारीवर फिरणारी, आवाजही तोच असतो, पण त्यात काही उरलेलं नसतं. आणि हे तुम्ही सांगा, आत्ताच जर हे असं व्हायला लागलं तर पुढे काय? आय विल बी 41 नेक्स्ट मंथ. 9 वर्षांनी 50, 5 वर्षांनी 55, मग 60, मग संपलं की हो सगळं. Why so depressed? नाही डिप्रेस नाही. हे बघा, म्हणजे मला पूर्णपणे कल्पना आहे की 70व्या वर्षी सुद्धा हा आनंद घेणारे लोक आहेत. पण त्यासाठी सगळं जुळून यावं लागतं.
शरीर तंदुरुस्त असावं लागतं. इथे आमचं म्हणजे आत्ताच 2 जिने चढलो तर धाप लागते. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे मन हिरवावं. आमचं मनही साला असं धेडगुजरी की हे करू की हे नकोच करू. शायला असतो बेधडक तर एवढा विचार केला असता का हो? भिकारी भणंगांची शरीर सुद्धा इतकी उपाशी राहत नाहीत. फालतू फॅट्स नसतात त्यांची. आम्हाला म्हणजे इथे 50 शंका. बायकोला कळलं तर एड्स झाला तर, फलाना झाला तर, हे झालं तर. म्हणून परवडत नसताना सुद्धा तुमच्याशी व्यवहार केला. का? तर कुठलीही रिस्क नको म्हणून. आणि मी म्हणतो काय झालं असतं होऊन सांगा ना, काय झालं असतं होऊन हे सगळं जे मी केलं ते समजा केलं असं आपण गृहीत धरलं क्षणभर, तर काय हे एका रात्रीसाठी असे पैसे साठायची वाट बघत बसायची? आणि मेलो त्या आधी म्हणजे गेलो ना हात हलवत तिरडीवर. काही नाही हो, काही नाही. आम्ही म्हणजे हॅमलेट आहोत, हॅमलेट. शौर्य, संपत्ती आणि रूप वजा केलेले हॅमलेट. पापड घ्या ना. नाही नको. का हो? दाढेत अडकतो माझ्या. हा, पण खाल्ला नाही तरी बरं वाटतं नाही समोर प्लेट मध्ये असलं म्हणजे. शांतपणे बसून ऐकत असतो सगळं स्थितप्रज्ञासारखा. बायको छान आहे तुमची. म्हणजे फोटोत तरी छान दिसते. नाही नाही, अहो प्रत्यक्षातही खूप सुंदर आहे. बघा ना, अहो बघा ना, फीचर्स किती डेलिकेट आहेत तिचे बघा. पण एकदम मनस्वी आहे बरं का. हा म्हणजे संवेदनशील. छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडते ती, पण ते तेवढ्याच पुरतं असतं बरं का. तिला कशाची ददात पडू नये म्हणून आयुष्यभर झटत असतो मी. आणि एकदा तिची भांडण झालं ना की मग कशात लक्ष नाही लागत माझं. पण तुम्हाला सांगतो, दिवसभर कितीही भांडली तरी रात्री एखाद्या लहान मुलासारखी कुशीत येते. मग मी तिला जवळ घेतो, कुरवाळतो आणि काहीच करत नाही. म्हणजे कधी कधी करतोही, पण त्यात राम नसतो. म्हणजे पूर्वीचं फारसं असं काही उरलेलंच नसतं. मग मध्यरात्री कधीतरी उठून मी खोलीच्या कोपऱ्यात किंवा टॉयलेट मध्ये जातो. मग शांत वाटतं. मग तिच्या चेहऱ्याकडे समाधानाने पाहत झोपी जातो. तुम्हाला सांगतो, तुम्हाला गंमत सांगतो, माझं ज्यावेळी लग्न ठरलं ना त्यावेळी माझ्याकडे असलेला सर्व पॉर्नोग्राफिक पुस्तकांचा साठा मी मित्रांच्या मध्ये वाटून टाकला होता. त्या पॉर्नोग्राफिक पुस्तकांची किंवा खोलीतल्या कोपऱ्यांची गरज मला परत कधीही पडणार नाही याची खात्री होती मला. मग त्यानंतर 5-6 वर्षातच असं काय झालं? का वाचावीशी वाटतात ती पुस्तकं परत? का जावं लागतं खोलीच्या कोपऱ्यात? आहेत तुमच्याकडे याची उत्तरं? तुम्हाला माझ्याकडनं फक्त प्रश्नांची उत्तरच हवी आहेत का? अहो तुम्हाला कल्पना येणार नाही हे किती भयंकर आहे याची. माझं लग्न झालंय, मला एक सुंदर बायको आहे, ती सर्व बाबतीत अतिशय नॉर्मल आहे. रात्री जवळ झोपलेल्या बायकोला मी माझ्याकडे कधीही ओढून घेतलं तरी ती कुठल्याही प्रकारचा विरोध करणार नाही हे मला माहिती आहे. आणि तरी मी तिला माझ्या जवळ घेऊ शकत नाही. आणि तरीही मला तिला जवळ घ्यावं लागतं, कारण माझ्या मनात जे चाललंय ते तिला कळू नये म्हणून.
अशा वेळी वाटणारं गिल्ट, अपराधीपणाची भावना किती भयंकर आहे याची तुम्हाला कल्पना नाही याची. पण आता मी ठरवलंय, जे काही मनात येईल ना ते करून टाकायचं. अरे भले नसेल ते नैतिक, पण नैसर्गिक तरी आहे. बस 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 झाला, बस झालंय. मी चेंज करून येते. हिचं काम संपलंय ना आता? हो संपलंय. खूप शांत आणि हलकं वाटतंय. मी मात्र फार बडबड केली नाही, पण तुमच्यासारखं समजून घेणारं, ऐकून घेणारं ते अशा नाजूक विषयावर प्रथमच कोणीतरी मिळालं. पण तुम्ही मात्र फार कमी बोलता. तुम्ही थोडं अधिक जास्त बोलला म्हणजे माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणत नाही मी, पण थोडंसं मनमोकळेपणाने बोलणं तरी सुद्धा खूप बरं वाटलं असतं. म्हणजे आत्ताही बरंच वाटतंय. निदान ना माझ्या प्रॉब्लेम बद्दलचं अंडरस्टँडिंग तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय आणि तुम्ही ते खूप कन्व्हिन्सिंगली दाखवताय. कदाचित तुमच्या व्यवसायाचा तो एक भाग असेल, पण थँक्यू ऑल द सेम. एक मिनिट मग आणखी एक मिनिट पेज. मला नेमका त्रास कशाचा होतोय तेच कळत नाहीये. मी रोज रात्री उठून कोपऱ्यात जावं लागतं म्हणून, की बायकोच्या नकळत तुमच्यासारख्या स्त्रीकडून माझी भूक भागवून घेताना वाटणाऱ्या गिल्टमुळे. अर्थात तुम्हाला शरीर दिल्यामुळे माझं शरीर उष्ट होणार नसेल आणि ते तसं होणार नाही याची मला खात्री आहे. आणि माझ्या बायकोला कशाचाच पत्ता लागणार नाहीये. आणि मुख्य म्हणजे तिला कळू न देण्याचा उद्देश तिला न दुखावणं हाच आहे, हो की नाही? म्हणजे मी जे करतोय त्यात इमॉरल वावगं असं काही नाहीच आहे. आणि मी खूप विचार करतोय या गोष्टीचा, की जर का तिला कळणार नसेल आणि जे तिला कळणार नाहीच आहे आणि मी जे करतोय त्यात वावगं इमॉरल आणि चुकीचंही काही नाहीये, तर मग मला गिल्ट आहे कशाचं? मी गिल्ट कसलं बाळगू? कारण ही जी गोष्ट आहे ती नैसर्गिकच आहे. आणि नैसर्गिक गोष्ट करताना जर का हे विशुद्ध प्रेम, सनातन प्रेम ह्या जर का नुसत्या कल्पनाच असतील, तर त्या कल्पनांची मी तरी किती दिवस काळजी करत बसायचं? मुळात त्या सगळ्या खोट्या कल्पना आहेत. ते बायकोला कळलं तरचा प्रश्न आहे, पण तिला कळणार नाहीच आहे. आणि तुम्हाला माझे शरीर देऊन ते जर का उष्ट होणार नसेल आणि त्यावरचा स्पर्श तिला समजून येणार नसेल, तर मला काळजी करण्याचं काय कारण आहे? मला सांगा. मी सांगितलं तुम्हाला, त्यामुळे मला आता काहीच खूप शांत आणि हलकं असं वाटतंय.
पण तुम्ही माझं बोलणं ऐकून घेतलं ना, ते फार छान झालं. कारण कोणाशी बोलता येत नाही. कोणाला सांगणार हे सांगा मला. रात्री जावं